नाही 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 काही काही काळजी करू नका आणि वाईट तर अजिबात वाटून घेऊ नका. हा, मी कळवतो तुम्हाला लवकरच. हो 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 हो, मुलगी पसंत आहे मला, मुलीचा तर प्रश्नच नाहीये. फक्त काय आहे, माझं माझ्या भावाशी नीट बोलणं नाही झालं ना, त्याच्याशी एकदा नीट बोलतो आणि मी स्वतःहून तुम्हाला फोन करतो, कळवतो तुम्हाला. हो हो हो. हा हा, मी काय म्हणतो, तुमच्या मुलीशी बोलणं झालं का सविस्तर? हो, ओके 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 ओके, हा हरकत नाही हरकत नाही, कळवतो मी तुम्हाला लवकरच. हा, ओके ओके, बाय. काय कोणाशी बोलत होता? कोणाला काय कळवताय? लग्नाचं काहीतरी बोलत होता. तुम्ही दुसरं लग्न करत नाहीयेत ना? हसताय कशाला? एकदा खड्ड्यात पडून झाल्या पुन्हा कोण पडेल? नको बाबा. आमच्याशी लग्न करून खड्ड्यात पडलाय तुम्ही? काही काय बोलता हो? काही अपेक्षा केल्यात का? बरं, आम्ही केल्या असल्या तरी तुम्ही कधी पूर्ण केल्यात त्या? नंदा नंदा, अगं किती चिडशी, चेष्टा पण कळत नाही होय तुला? अगं माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये का? माझं तुझ्यावरती प्रेम आहे, तुझ्यावरती माझं खूप, आणि फक्त तुझ्यावरती. असं काही वाईट वाटून घेऊ नकोस. मी ते लग्नाचं बोलत होतो, ते आपल्या अनाथ आश्रमात एक विवेक नावाचा मुलगा आहे, त्याच्या लग्नाचं बोलत होतो. बिचारा साधा मुलगा आहे ग खूप. म्हटलं बघूया विचार करून, त्याला एक मुलगी चालून आली होती, आणि एखाद्याचं चांगलं होत असेल तर मग काय प्रॉब्लेम आहे ना? असं त्याच्या लग्नाचं लईच मनावर घेतलंय का तुम्ही? काय नंदा, आपण पापच एवढे केले तर जेन्युइनली काही पुण्यकर्म करत राहिली पाहिजे. बिचारा साधा आहे म्हणलं ना मी, म्हटलं घेऊया आपण पुढाकार. अगदीच भावासारखं आहे का तुमच्या? नाही, ह्याच्या आधी कधी तुमच्या तोंडून त्याचं नाव ऐकलं नव्हतं. त्यासाठी एखादी चक्कर मारावी लागते अनाथ आश्रमात. आपण कधी पाऊल तरी. अरे काय, एक भाऊ आहे सख्खा, तो आयुष्यभर माझं वाईट चिंतत असतो. म्हटलं त्यापेक्षा विवेक बरा नाही का? चला येत. आणि काय नवऱ्याचं असं चोरून ऐकू नये, वाईट दिसत ते. बायको आहेस ना, का चोर आहेस? असं का बोलताय? आम्ही बायको आहोत ना तुमची. मग बायको सारखं वागा जरा. काय माणूस जरा महत्वाचं काहीतरी बोलत असतो, असं नॉक केल्याशिवाय आत येऊ नये. आपल्या सतसत विवेक बुद्धीचा वापर करावा. नॉक करून यायचं, लक्षात ठेव. माझी प्रेमळ बायको. पण म्हण नंदा, यांचं वागणं ना दिवसेंदिवस काहीतरी विचित्र होत चाललं. किती नाही म्हणलं तरी कुठंतरी पाणी मुरतंय. अर्जुन, हे घे. काय आहे? मला वाटतं याला जेवण म्हणतात. 2 घास खाऊन घे ना राजा. अरे ह्याच्यामुळेच तुला चक्कर आली आहे, न खाल्ल्यामुळे. असं चिडचिड करत बाहेर निघून जायचं, काय खायचं नाही, प्यायचं नाही, उपाशी राहायचं. आता गप उठ आणि खाऊन घे. हे घे. अर्जुन, काय करतोयस? कुठे चाललायस? अरे काय करतोयस तू? कुठे चाललायस? मला चक्कर आली आहे ना, बघेन माझं जेवण. अर्जुन थांब, हे हॉस्पिटल आहे, तुझं घर नाहीये. वाटेल तेव्हा आलं, वाटेल तेव्हा गेलं. आणि इथे पेशंट आपल्या मनाने येतो, पण डॉक्टर सांगाल तेव्हाच जातो, कळलं ना?